एक लक्षात घ्या, कोणताही पक्ष असेल, पक्षामध्ये काम करण्याची एक पद्धती असते आणि आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना सर्वांनी आम्ही मिळून दिलेले अधिकार आहेत. कुणाला कोणत्या पदावर ठेवायचं, कुणाला कोणत्या पदावरून काढायचं, कुणाला आणखीन काय वर्णी लावायची आणि कोणती निवडणूक लढवायची, कुणाला तिकीट द्यायचे, हे सर्व बाबीचे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना. आणि पक्ष मजबूत होण्यासाठी जर त्यांनी कोणताही निर्णय घेतला, मग तो किती चांगला असो की कडवट असो, त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा द्यायचा, हे आमच्या पक्षाचं सूत्र आहे. हा पक्ष शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालतो. शिवसेना प्रमुख सुद्धा कधीही त्यांनी अशी हायगाई केली नाही. तुम्हाला माहिती असेल, मनोहर जोशींचा राजीनामा घ्यायला एका शिवसैनिकाला पाठवलं होतं. ही ताकद शिवसेना प्रमुखाची होती आणि त्यांचे जर आम्ही विचार घेऊन पुढे चाललो असेल तर ती ताकद आमच्या एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य आहेत. म्हणून पक्षवाढीसाठी जे जे करता येईल ते शिंदे साहेब करतात. त्यांचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. फेरबदल वगैरेचा प्रश्न येत नाही. प्रत्येकाला त्यांनी हिंट दिलेली की तुम्ही काम करा, पक्ष वाढवा. सत्ता ही पक्ष वाढवण्यासाठी काम आली पाहिजे, लोकांची कामं करण्यासाठी काम आली पाहिजे, लोकांमध्ये मिसळण्यासाठी काम आली पाहिजे, पदाधिकाऱ्यांची कामं झाली पाहिजे आणि पक्षाला मजबूती आली पाहिजे. हा त्याच्या मागचा विचार आहे. असं सांगून कुणाला तातडीने बदलणं वगैरे असं नसतं. तो निर्णय घ्यायला एक सेकंदही लागत नाही. शिंदे साहेब ज्या दिवशी निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असतो. एवढाच फक्त त्यातला मतदार आहे.